हॅलो. डी-एस-सी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मी काही वेळापूर्वी आजच एक लाईव्ह स्ट्रीमिंग घेतलं होतं. ते लाईव्ह स्ट्रीमिंग मी कशावरती घेतलं होतं, तर या यूट्यूब चॅनलवरतीच आणि त्याच्यामध्ये मी माझ्याकडे जो डेटा आहे या कट ऑफ शीट्समधला, तो त्याच्यावरून मी तुम्हाला सांगत होतो, की कोणतं कॉलेजमध्ये कोणतं ब्रांच भेटण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामध्ये मी अनुभवलं, की बऱ्याच विद्यार्थ्यांना रँक खूप जास्त गेलेला आहे, खूप लांबपर्यंत गेलेला आहे आणि त्यांनी पॉलिटेक्निक ज्या ब्रांचमधून केलेलं आहे, त्याच ब्रांचमध्ये त्यांना अंडर ग्रॅज्युएटसाठी, डिग्रीसाठी ॲडमिशन भेटणं अवघड आहे. तर मी तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या सांगू इच्छितो, की तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्या रँकनुसार तुम्हाला कॉलेज डिग्रीसाठी एखादं चांगलं भेटत नसेल, तर तुम्ही ट्राय करा, की थोडीशी त्या ब्रांच तुमची जी पॉलिटेक्निकची ब्रांच होती, त्याला अलाइड कुठली मिळती-जुळती ब्रांच असेल, जवळची ब्रांच असेल ती टाका. समजा कॉम्प्युटर असेल तर तुम्ही आय-टी टाका. आता बऱ्याच जणांनी फॉर्म ऑलरेडी भरलेले असतील. काही जणांनी भरले नसतील त्यांच्यासाठी सांगतो किंवा पुढच्या राऊंडला देखील तुम्हाला हे उपयोगात येईल. तर मग आता कॉम्प्युटर असेल तर तुम्ही आय-टी ट्राय करू शकता. आय-टी पण नसेल तर ए-आय रिलेटेड ब्रांचेस आहेत त्या ट्राय करू शकता किंवा जर तुम्ही समजा ई-एन-टी-सी ट्राय करू शकता. जर ई-एन-टी-सी पण नसेल तर इलेक्ट्रिकल असं ट्राय करू शकता. खूपच लांब जाण्याची पण गरज नाही. पण समजा खूपच रँक तुमचा लांबचा असेल तर ते देखील तुम्हाला विचार तुम्ही केला पाहिजे. समजा तुम्ही ई-एन-टी-सी असाल तर ई-एन-टी-सीमध्ये पण वेगवेगळे अनेक डोमेन असतात. व्ही-एल-एस-आय असतं, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असे बरेच असतात. ते तुम्ही ट्राय केले पाहिजे. त्या लाईव्ह स्ट्रीममध्ये माझ्या लक्षात काय आलं माहिती आहे का, की बऱ्याच विद्यार्थ्यांचा रँक लांब गेल्यामुळे त्यांना काय भेटणार नाहीये असं मला वाटत होतं आणि त्यांना ते आत्ता समजतंय का नाही हे माहीत नाही. होतं काय माहिती आहे का डी-एस-सी स्टुडंटसोबत सीट्स ऑलरेडी कमी असतात आणि त्या सीट्स कमी असताना कॉलेजचा ऑप्शन फॉर्म तुम्ही जर सगळे टॉपचे कॉलेजेस टाकले किंवा तुम्हाला भेटणार नाहीत असेच कॉलेजेस फक्त टाकले आणि तुम्हाला भेटण्याचे चान्सेस जिथं आहेत, ते जर तुम्ही टाकलंच नाहीत, तर तुम्हाला फर्स्ट राऊंडला काहीच नाही भेटणार आणि मग तुम्ही विचार करणार, की मला का नाही भेटलं? मग पुढच्या राऊंडला तर आणखी सीट्स कमी होतात. मग आणखी कॉलेज सीट भेटण्याचा चान्स आणखी जास्त कमी होतो. त्यामुळं या ठिकाणी गरजेचं काय आहे, की तुम्ही विचारपूर्वक ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे. आता भरला असेल तर ठीक आहे. पण पुढच्या राऊंडला कामाला येऊ शकतं. पण अजून देखील दिवस आहे आजचा. तर ज्यांनी भरलेलं आहे त्यांनी हे लक्षात घेऊनच टाका, की जे भेटण्याची शक्यता आहे, ते देखील तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये असलं पाहिजे. तळात का असेना, शेवटी का असेना, ते असलंच पाहिजे. आता आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो, की एक विद्यार्थिनी होती, की जिचा रँक 458 होता. तू जर हा व्हिडिओ बघत असशील 458 रँक आय थिंक ती फिमेल कॅन्डिडेट होती. तर तिला मी सांगितलं, की 458 वरती तिला सी-यू-पी भेटेल. पण ॲक्च्युअलमध्ये नंतरनं माझ्या लक्षात आलं, ही लाईव्ह स्ट्रीम झाल्यानंतर, की 458 मध्ये सी-यू-पी त्याला सी-एस वगैरे भेटण्याची शक्यता कमी आहे. का कमी आहे? जर तिचं स्पेशल रिझर्वेशन काही असलं लेडीजमधून किंवा इतर काही आणखी, तर मे बी शक्यता आहे. पण जर 458 वरती सी-यू-पी भेटायला लागलं तर कसं होईल? कारण की सी-यू-पीमध्ये जर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असतं ना, तर ते काहीतरी मानलं असतं, की सी-यू-पीमध्ये काही ना काही भेटलं असतं. पण 458 वरती सी-एस किंवा ए-आयची ब्रांच किंवा एन-टी-सी भेटणं थोडं अवघड आहे. कारण की काय ऑलरेडी तुमच्या तिथं 4, 5, 6, 10 सीट अशाच काहीतरी असणार आहेत, बरोबर? त्या कॅटेगरीनुसार ओव्हरऑल जास्त असतील, पण कॅटेगरीनुसार तर आणखी कमी होतात. त्यामुळे सी-यू-पीमध्ये 458 रँकवरती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये देखील भेटणं अवघड आहे. तर त्या विद्यार्थिनीला देखील मला सांगायचंच आहे आणि तुम्हाला देखील सांगायचे आहे, की जरी कट ऑफ दाखवत असला, की तिथं सीट भेटण्याची शक्यता आहे मागच्या वर्षीच्या कट ऑफनुसार, पण सीट देखील डी-एस-सी विद्यार्थ्यांसाठी खूप मॅटर करते. जर सीटच नसेल, पण कट ऑफ मॅच होत असेल मागच्या वर्षीचा, पण सीटच नसेल तर काय करणार? बरेच विद्यार्थी मला असं सांगत होते, की चॅटमध्ये, की त्यांचा ओ-बी-सी रँक, युनिव्हर्सिटी रँक, कॅटेगरी रँक, ई-डब्ल्यू-एस रँक वेगवेगळे बरेच रँक सांगितले त्यांनी, ते खूप कमी आहेत ॲज कंपेअर टू स्टेट लेव्हल रँक. पण त्यांना मी सांगू इच्छितो, की तुमचा स्टेट लेव्हल रँकच हा कन्सिडर करा. कारण की हे जे बाकीचे रँक्स आहेत, ते कधी यूज होतात? जेव्हा प्रोसेसमध्ये इंटरनली यूज व्हायचे असतात त्यावेळेस. समजा एखादी सीट आहे ई-डब्ल्यू-एसची, तर त्या ई-डब्ल्यू-एसची जर सीट असेल तर त्यावेळेस तुमचे ते कन्सिडर होणार. म्हणजे तुम्ही ते पकडू तरी शकता. पण गंमत काय आहे, जे कट ऑफमध्ये जे तुम्हाला दिले गेलेले जे डेटा आहे, तो स्टेट रँक आहे. तर तुम्हाला कट ऑफ बघताना स्टेट रँकच बघायचा आहे. कारण की कट ऑफमध्ये हा स्टेट रँक आहे ना, की तो कुठला कॅटेगरीचा रँक किंवा युनिव्हर्सिटीचा रँक तो नाही येतो. त्यामुळे रँक बघताना फक्त स्टेट लेव्हल रँक बघूनच तुम्ही कट ऑफ बघा. आता दुसरा एक विषय असा मी सांगितलं तुम्हाला, की काही कॉलेजेस तुम्हाला बेटर भेटत नसतील, तर तुम्ही ट्राय करा, की तुम्ही बाहेरनं पण ॲडमिशन घ्यायला म्हणजे चौकशी सुरू करा. म्हणजे बाहेरनं म्हणजे काय, की एक्सटर्नल जर शक्य असेल तर, शक्य नसेल तर जे भेटलंय ते तुम्हाला घ्यावंच लागणार. तर एक्सटर्नल ॲडमिशनसाठी तुम्हाला तिथे जाऊन चौकशी करावी लागेल. पुन्हा
पुण्यात असे बरेच कॉलेजेस आहेत की ते एक्सटर्नल ॲडमिशन तुम्हाला मे बी देऊ शकतात, कन्फर्म नाही आहे, डिपेंड ऑन मेनी क्रायटेरियाज. बट तुम्हाला काहीच भेटण्याची शक्यता नाही. माझ्याकडे काही असे विद्यार्थी त्या चॅटमध्ये आलेले होते की ज्यांचा 60 रँकच्या वर रँक होता. तर 60,000 रँकच्या वर रँक असला तर काही भेटणं थोडंसं अवघड आहे. ठीक आहे. मग तुम्हाला खूपच कोर ब्रांचेसमध्ये घ्यावं लागेल आणि खूपच टियर 3 लेव्हलच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला लागेल. त्यापेक्षा तुम्ही बाहेरनं पण सुरुवात करा, जर तुम्हाला वर्ष वाया घालवायची नसतील तर. आणि हे तर डी-एस-सी आहे. इथं मे बी ड्रॉप पण तुम्हाला घेता येणार नाही. कारण की हे 12th वाले स्टुडंट कसे करतात की ड्रॉप घेतात. पण डी-एस-सीमध्ये काय ड्रॉप घेणार आहे? तर तुम्हाला माझं हेच म्हणणं राहील की जरा तयारीत राहा. तुम्हाला जर अंदाज आला असेल की मला काही भेटणार नाही याच्यातून चांगलं कॉलेज, तर थोडं एक्सटर्नल देखील ट्राय करा, जर तुम्हाला शक्य असेल तर. आता तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय ना, तर त्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही सीट मॅट्रिक्स देखील बघितलं पाहिजे. आता ही वेबसाईट मागं ओपन तुम्हाला दिसते. तर याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स बघा. सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला कळतं की एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या स्पेसिफिक ब्रांचसाठी, एखाद्या स्पेसिफिक कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत. त्या सीट बघूनच तुम्ही तुमचा फॉर्म भरा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या तुम्ही कन्सिडर करून तुमचा ऑप्शन फॉर्म भरा. नाहीतर मग असं होईल की तुम्हाला काहीच ऑप्शन भेटणार नाही, काहीच सीट भेटणार नाही, ॲडमिशन भेटणार नाही. राउंड 1 तुमचा असंच वाया जाईल. त्यापेक्षा योग्य फॉर्म भरा आणि योग्य फॉर्म भरून चांगलं कॉलेज भेटण्याची शक्यता आहे का पहा. नाहीतर योग्य डिसिजन घेऊन पुढची जी तुमची तयारी असेल, त्या तयारीला लागा तुम्ही. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच.